नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 2, अंतर्गत हालचाली. भूकंप आणि ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत हालचाली प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होत असते. प्रावरणात ऊर्जालहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. मंद भू हालचालींचे भूकवचावर पर्वत निर्माणकारी व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. अंतरंगातील मंद हालचाली दिशेवर आधारित आहेत. मंद हालचाली एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण होतो. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेच्या वहनामुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर वळ्या मोठ्या प्रमाणात पडल्याने पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय पर्वत. अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण झाल्यास खडकांवर ताण निर्माण होतो. खडकांवर ताण निर्माण झाल्याने खडकांना तडे पडतात, त्यास विभंग असे म्हणतात. जेव्हा दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग वर उचलला जातो तेव्हा तो भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो, म्हणून त्यास गटपर्वत असे म्हणतात. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार इत्यादी. बऱ्याच वेळा भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे जाऊन तड्यांदरम्यानचा भाग खचला जातो. त्या खचलेल्या खोलगट भागाला दरी किंवा खचदरी असे म्हणतात. खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदी खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील ऱ्हाइन नदीची खचदरी इत्यादी. अंतर्गत हालचालीचे दोन प्रकार पडतात. 1. पर्वत निर्माणकारी हालचाली. 2. खंड निर्माणकारी हालचाली. हिमालय हा वली पर्वत आहे. मंद भूहालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून
वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते, म्हणून या हालचालीस खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखले जाते. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होऊन ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि भूपृष्ठ कंप पावते. यालाच आपण भूकंप होणे असं म्हणतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात. पृथ्वीचे कवच भूपट्टांनी तयार झाले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. भूपट्टावर खंड व महासागर पसरले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व साचत जातो. भूकवचात ज्या ठिकाणी ताण मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. या भूकंप केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. भूकंप नाभीतून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. भूकंप लहरी सर्वात प्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. त्या ठिकाणाला किंवा केंद्राला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार पडतात. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यास प्राथमिक लहरी असे म्हणतात. प्राथमिक लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने मागेपुढे होतात, त्यामुळे त्यांना मागेपुढे होणाऱ्या लहरी असेही म्हणतात. प्राथमिक लहरी द्रव, घन व वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. प्राथमिक लहरी द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी असे म्हणतात. दुय्यम लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. दुय्यम लहरी केवळ घन पदार्थातून प्रवास करतात व द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. दुय्यम लहरींचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. प्राथमिक लहरींपेक्षा दुय्यम लहरी अधिक विध्वंसक असतात. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. भूपृष्ठ लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे
भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे, ज्वालामुखीचे उद्रेक होणे इत्यादी भूकंपाची कारणे आहेत. भूकंप यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखावरून भूकंपाची तीव्रता समजते. आधुनिक भूकंप मापन यंत्राच्या सहाय्याने अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात. भूकंपामुळे सागरात त्सुनामी लाटा तयार होतात व त्यामुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होते. भूकंपामुळे काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ, विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. भूकंपामुळे इमारती कोसळणे, वाहतुकीचे मार्ग खंडित होणे, संदेशवहन व्यवस्था कोलमडणे, हिमाच्छादित भागात हिमकडे कोसळणे इत्यादी परिणाम होतात. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. यास ज्वालामुखीचा उद्रेक असे म्हणतात. ज्वालामुखीचा उद्रेक होताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस असे म्हणतात. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे केंद्रीय ज्वालामुखी, भेगीय ज्वालामुखी असे 2 प्रकार पडतात. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येऊन नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यास केंद्रीय ज्वालामुखी असे म्हणतात. केंद्रीय ज्वालामुखीतील लाव्हारसामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. उदाहरणार्थ, फुजियामा, किलिमांजारो इत्यादी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून किंवा भेगांमधून बाहेर पडतो तेव्हा त्यास भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखीचा उद्रेक होताना बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठार तयार होतात. उदाहरणार्थ, दख्खनचे पठार. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार पडतात: जागृत, निद्रिस्त आणि मृत ज्वालामुखी. सतत उद्रेक होणाऱ्या ज्वालामुखीस जागृत ज्वालामुखी असे म्हणतात. उदाहरणार्थ, जपानमधील फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रम्बोली. जो ज्वालामुखी काही काळांसाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात. ज्या ज्वालामुखीचा उद्रेक दीर्घकाळ झालेला नाही व भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी असे म्हणतात. भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखीचे क्षेत्र यांच्याबरोबर थेट संबंध आहे. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावतो. अशा सीमांना भूपट्ट निर्मिती सीमा असे
म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्ट होऊ शकते. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवर निर्माण होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.